हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे माझ्या चॅनेलला पुन्हा एकदा स्वागत. आज आपण किरकोळ विक्री व्यवस्थापन अर्थात रिटेल मॅनेजमेंट ह्या विषयातील पहिल्या प्रकरणातील दुसऱ्या भागाचा अभ्यास करणार आहोत. SY BCom सेमिस्टर 3साठी आपण चॅप्टर नंबर 1मधील पहिला भाग यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासला. त्या भागामध्ये आपण किरकोळ विक्री म्हणजे काय आणि किरकोळ विक्रीची वैशिष्ट्ये अभ्यासलीत. आता या भागामध्ये आपण किरकोळ विक्री व्यवस्था म्हणजे काय आणि किरकोळ विक्री व्यवस्थेची अनुषंगिक कार्य आणि त्याचप्रमाणे किरकोळ विक्री व्यवस्थेची वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत. तर मी डॉक्टर सुजाता पाटील, ARB गरुड कॉलेज, शेंदुर्णी. सर्वप्रथम किरकोळ विक्री व्यवस्था म्हणजे काय, त्याचा अर्थ व व्याख्या आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्था ह्या संकल्पना काय आहेत ते जाणून घेऊया. तर किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्था या दोन भिन्न स्वरूपाच्या संकल्पना आहेत, परंतु एकमेकांशी निगडीत अशा संकल्पना आहेत. यापूर्वी आपण किरकोळ विक्री म्हणजे काय हे अभ्यासलं. तर किरकोळ विक्री म्हणजेच ग्राहकांना वस्तू किंवा सेवांची विक्री उपलब्ध करून देणे म्हणजेच किरकोळ विक्री. उपभोक्त्यांच्या मागणीनुसार वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वस्तू किंवा सेवेची उपभोक्त्यांशी केलेला विक्री व्यवहार म्हणजेच किरकोळ विक्री होय. किरकोळ विक्री हा वस्तू वितरण साखळीचा शेवटचा महत्त्वाचा विक्री टप्पा समजला जातो. किरकोळ विक्रेता प्रत्यक्ष उपभोक्त्याला वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्याचं महत्त्वाचं कार्य करीत असतो. म्हणजेच किरकोळ विक्रीद्वारा उपभोक्त्याला किंवा ग्राहकाला वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून दिली जात असते. परंतु किरकोळ विक्रीचं कार्य परिणामकारकपणे होण्यासाठी काही व्यवस्था असणं आवश्यक असतं, काही कार्यप्रणाली अंमलात आणणं आवश्यक असतं आणि ही कार्यप्रणाली म्हणजेच किरकोळ विक्री व्यवस्था. किरकोळ विक्रीचं कार्य परिणामकारक होण्यासाठी किरकोळ विक्रेत्याने किंवा किरकोळ विक्री संस्थेने निर्माण केलेली विक्री व्यवस्था म्हणजेच रिटेलिंग किंवा किरकोळ विक्री व्यवस्था. उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जी यंत्रणा निर्माण केली जाते त्या यंत्रणेला किरकोळ विक्री व्यवस्था किंवा रिटेलिंग असं म्हटलं जात असतं. किरकोळ विक्री व्यवस्थेच्या वेगवेगळ्या व्याख्या विविध तत्त्ववेत्त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामध्ये एक व्याख्या मी स्लाईडवर दिलेली आहे फिलिप कोटलर यांची. तर फिलिप कोटलर यांच्या मते अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्याला प्रत्यक्षपणे व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक म्हणजेच व्यावसायिक नाही असं अव्यावसायिक उपभोक्त्यासाठी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ज्या सर्व कार्यकृतीचा समावेश ज्या विक्री प्रणालीत केला जातो त्या विक्री प्रणालीला किरकोळ विक्री व्यवस्था असं म्हणतात. तर फिलिप कोटलर यांनी ही व्याख्या दिलेली आहे. त्यांची व्याख्या इंग्लिशमध्ये बघूया. फिलिप कोटलर सेज दॅट रिटेलिंग इन्क्लूड्स ऑल द ॲक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व्ड इन सेलिंग goods or services directly to final customers or consumers for their personal or non-business use. त्यानंतर पुढची व्याख्या आपण बघूया. पुढच्या व्याख्येमध्ये आपल्याला किरकोळ विक्री व्यवस्था संदर्भात इन जनरल कोटेशन दिलेलं आहे. वस्तू किंवा सेवेची उपभोक्त्याला विक्री करण्यासाठी किरकोळ विक्रेत्याला कराव्या लागणाऱ्या सर्वच कार्यकृती किंवा कार्यांचा संच समूह म्हणजेच किरकोळ विक्री व्यवस्था होय. अशी सोपी व्याख्या किरकोळ विक्री व्यवस्थेची दिलेली आहे. थोडक्यात काय, वस्तू किंवा सेवा ग्राहकाला उपभोक्त्याला उपलब्ध करून देण्यासाठी ज्या कार्यकृती कराव्या लागतात त्या कार्यकृतींना एकत्रितरित्या किरकोळ विक्री व्यवस्था असं म्हटलं जातं. किरकोळ विक्रेत्याद्वारे उपभोक्त्याला वस्तूंची किंवा सेवेची विक्री करताना व्यावसायिक कार्यकृती कराव्या लागत असतात. अशा सर्व व्यावसायिक कृतींचा समावेश किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये होत असतो. तर वस्तू वाटप साखळीतील अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता यांना
व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक वापरासाठी ह्या वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जात असतात आणि त्याचा समावेश रिटेलिंगमध्ये होतो. आणि या वस्तू किंवा सेवा मागणीनुसार विक्रेत्याद्वारे उपलब्ध करून दिल्या जातात. मागणीनुसार वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देणे एवढाच मर्यादित अर्थ यामध्ये अभिप्रेत नाही, तर रिटेलिंग ह्या संकल्पनेमध्ये किरकोळ विक्री व्यवहार घडवून आणण्यासाठी किंवा विक्री प्रक्रिया व्यवस्थितपणे घडवून आणण्यासाठी आवश्यक अशा इतर अनुषंगिक कार्यांचा सुद्धा यामध्ये समावेश होत असतो. तर ही सहाय्यभूत कार्यकृती रिटेलिंगसाठी किरकोळ विक्री व्यवस्थेसाठी आवश्यक ठरत असते. तर ह्या कार्यकृतींमध्ये अनेक कार्ये जी समाविष्ट होतात ती कार्य म्हणजेच पहिलं आहे वस्तूंची साठवण. किरकोळ विक्रेता ग्राहकाला किंवा उपभोक्त्याला वस्तू पुरवठा करण्यासाठी वस्तूंची आवश्यकतेनुसार आणि मोठ्या प्रमाणात साठवण ही करून ठेवत असतो. तसंच विविध उत्पादक आणि घाऊक व्यापाऱ्यांकडून विविध दर्जाचा आणि आकाराच्या वस्तूंची तो खरेदी करत असतो. त्याचप्रमाणे खरेदी केलेल्या वस्तूंची वर्गवारी आणि बांधणीसुद्धा तो करत असतो. सोयीच्या ठिकाणी वस्तू उपलब्ध करून देण्याचं कार्य किरकोळ विक्रेत्याला करावं लागत असतं. उपभोक्त्याच्या सोयीच्या ठिकाणी वस्तूंची साठवण व विक्री केंद्राची उभारणी किरकोळ विक्रेत्याद्वारे केली जात असते. वस्तूंची जाहिरात आणि प्रसिद्धी तो देत असतो. त्याचप्रमाणे वस्तूंची विक्रीपूर्व आणि निश्चितीकरण करण्यासाठी तो जाहिरात ही देत असतो. वस्तूंची मांडणी आणि सजावट करत असतो व दुकानामध्ये त्याचप्रमाणे दुकानाच्या बाह्य भागामध्ये दुकानाच्या समोरच्या भागामध्ये वस्तूंची व्यवस्थितपणे मांडणी आणि सजावट करण्याचं कार्य किरकोळ विक्रेता करत असतो. त्याचप्रमाणे ग्राहकांना वस्तूंची उपयुक्तता पटवून देण्याचं कार्य त्याला करावं लागत असतं. त्यासाठी प्रात्यक्षिक देऊनसुद्धा तो काही वेळेला वस्तू ही कशा पद्धतीने वापरावी हे पटवून देत असतो, सांगत असतो. उपभोक्त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य ग्राहकाला करावं लागत उपभोक्त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं कार्य हे किरकोळ विक्रेत्याला करावं लागत असतं. उपभोक्त्यांना विविध सोयी सवलती उपलब्ध करून देऊन तो त्यांच्या गरजा ह्या भागवत असतो. विक्रेतर सेवा प्रदान करण्याचं कार्य तो करत असतो. फक्त विक्री करणं हा उद्देश नाही, तर विक्रीनंतर ग्राहकाला काही सेवा आवश्यक असतील, वस्तूच्या मध्ये काही बिघाड झाला तर ती दुरुस्त करून हवी असेल किंवा त्या वस्तूसाठी आवश्यक ते वापराची पद्धती त्याला माहिती करून घ्यायची असेल तर ही सगळी सेवा किरकोळ विक्रेता ग्राहकाला देत असतो. त्याचप्रमाणे उपभोक्त्यांना अचूक मार्गदर्शन करण्याचं कार्य तो करत असतो. उपभोक्त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यांच्या आवडीनिवडीचा शोध घेऊन घाऊक विक्रेत्यांपर्यंत किंवा उत्पादकांपर्यंत त्या आवडीनिवडींबद्दल माहिती पोहोचवण्याचं कार्य किरकोळ विक्रेता करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किरकोळ विक्रेता व्यावसायिक धोका पत्करत असतो. कारण बाजारपेठेमध्ये अनेक वेळा ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये, ग्राहकांच्या पसंतीमध्ये किंवा फॅशन्स, ग्राहकांचा कल यामध्ये बदल होत असतो. तरीसुद्धा किरकोळ विक्रेता आपल्या दुकानामध्ये वस्तूंची साठवण करत असतो. ग्राहकाला योग्य वेळी योग्य त्या प्रमाणात वस्तूंचा पुरवठा करता यावा यासाठी तो वस्तू साठवत असतो. आणि ह्या मोठ्या प्रमाणावर साठवलेल्या वस्तू जर बाजारपेठेमध्ये अचानक मागणीमध्ये बदल झाला तर त्या वस्तूंचं काय करायचं हा प्रश्न किरकोळ विक्रेत्यापुढे उभा राहत असला तरीसुद्धा हा धोका तो पत्करत असतो. त्यानंतर उपभोक्त्यांना अचूक मार्गदर्शन करण्याचं कार्य किरकोळ विक्रेता करत असतो. आणि ही सर्व कार्य किरकोळ विक्रेत्याला किरकोळ विक्री करत असताना पार पाडावी लागत असतात. म्हणजेच किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये फक्त विक्री करणं अपेक्षित नाही, तर या अनेक कार्यांचा समावेश किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये होत असतो. आणि यानुसारच आपल्याला किरकोळ विक्री व्यवस्थेची वैशिष्ट्ये मांडता येतील. तर अनेक वैशिष्ट्ये किरकोळ विक्रीच्या अनुषंगिक कार्यानुसार आहेत. पहिलं आहे किरकोळ विक्री हे अनुषंगिक कार्य आहे.
किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्था ह्या भिन्न स्वरूपाच्या संकल्पना आहेत हे आपण यापूर्वीच पाहिलं. उपभोक्ते आणि अंतिम ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार व्यक्तिगत आणि अव्यावसायिक वापरासाठी वस्तू व सेवांची विक्री करण्याचं कार्य म्हणजे किरकोळ विक्री होय. तसंच अंतिम ग्राहक आणि उपभोक्ता यांना त्यांच्या मागणीनुसार वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून देण्यासाठी जो विक्री व्यवहार केला जातो त्या विक्री व्यवहाराला किरकोळ विक्री असं म्हणत असतात. आणि ह्या विक्री व्यवहारामध्ये अनेक कार्यांचा जो समावेश असतो त्याला एकत्रितरित्या किरकोळ विक्री व्यवस्था असं म्हटलं जातं. म्हणजेच किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये अनेक अनुषंगिक कार्यांचा समावेश होत असतो. म्हणूनच किरकोळ विक्री आणि किरकोळ विक्री व्यवस्था या भिन्न स्वरूपाच्या संकल्पना आहे. किरकोळ विक्री ही संकुचित संकल्पना आहे तर किरकोळ विक्री व्यवस्था ही व्यापक संकल्पना आहे. म्हणजेच किरकोळ विक्री ही किरकोळ विक्री व्यवस्थेच्या मानाने संकुचित संकल्पना आहे आणि रिटेलिंग ही व्यापक संकल्पना आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे व्यक्तिगत वापरातील वस्तू व सेवांची विक्री यंत्रणा. किरकोळ विक्री व्यवस्थेत उपभोक्ते किंवा ग्राहक यांना वैयक्तिक तसंच अव्यावसायिक वापर करण्यासाठी वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. पुनर्विक्रीसाठी ह्या वस्तू किंवा सेवा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत तर ह्या वस्तू किंवा सेवा त्यांना वापरासाठी म्हणून उपलब्ध करून दिल्या जातात. म्हणजेच किरकोळ विक्रीनंतर पुन्हा या वस्तू किंवा सेवांची विक्री होत नसते. उपभोक्ता त्या वस्तू किंवा सेवांचा उपभोग घेत असतो, वापर करत असतो. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे उपभोक्त्यांना विक्री. किरकोळ विक्री व्यवस्थेत अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ते यांना विक्री करणाऱ्या अनेक संस्थांचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ उत्पादक संस्था, वितरण संस्था, घाऊक व्यापारी संस्था, किरकोळ विक्री संस्था, एजंट, अभिकर्ते इत्यादी. अंतिम ग्राहक किंवा उपभोक्त्याला त्यांच्या मागणीनुसार व्यक्तिगत किंवा अव्यावसायिक वापरासाठी वस्तू किंवा सेवांची विक्री करणे हा किरकोळ विक्री व्यवस्थेचा मुख्य उद्देश असतो. म्हणजेच उपभोक्त्यांना वस्तूंची किंवा सेवांची विक्री हे किरकोळ विक्री व्यवस्थेचं ठळक वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे केंद्रबिंदू उपभोक्ता. उपभोक्ता हा अंतिम केंद्रबिंदू किरकोळ विक्रीचा समजला जातो. किरकोळ विक्री व्यवस्थेत अंतिम ग्राहक किंवा उपभोक्ता हा महत्त्वाचा असतो. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा म्हणून संबोधला जातो कारण ग्राहकाच्या मागणीनुसारच विक्रीचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. म्हणजेच योग्य प्रमाणात वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याचं श्रेय हे किरकोळ विक्री व्यवस्थेला जात असतं. त्यामुळे किरकोळ विक्री व्यवस्थेने ग्राहकाच्या प्रती योग्य ती भावना राखणं आवश्यक असतं. किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये ग्राहकाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे उपभोक्त्याशी संबंध. किरकोळ विक्री व्यवस्थेचा मुख्य केंद्रबिंदू उपभोक्ता असतो आणि किरकोळ विक्री व्यवस्थेमध्ये उपभोक्त्याशी प्रत्यक्षरित्या संबंध येत असतो. वस्तू वितरण साखळीतील अंतिम घटक म्हणून उपभोक्त्याकडे किंवा ग्राहकाकडे बघितलं जात असतं. त्यानंतर वस्तू उपलब्ध. उपभोक्त्यांसाठी वस्तू उपलब्ध. वस्तू विपणनातील दूरवरच्या उपभोक्त्यांना त्यांच्या मागणीनुसार योग्य वेळी, योग्य त्या ठिकाणी, योग्य त्या प्रमाणात आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना योग्य वाटेल अशी वस्तू व सेवा उपलब्ध करून देण्याचं श्रेय किरकोळ विक्री व्यवस्थेला असतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य हे किरकोळ विक्री व्यवस्था करत असते. म्हणजे जे रोजगार उपलब्ध करून देणारे क्षेत्र आहेत त्या क्षेत्रांपैकी एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणून किरकोळ विक्री व्यवस्थेकडे पाहिलं जात असतं. किरकोळ विक्री व्यवस्थेद्वारे अनेक स्वरूपाचे रोजगार हे लोकांना उपलब्ध होत असतात. त्यानंतर शेवटचा वैशिष्ट्य आहे विविध प्रकार. किरकोळ विक्री व्यवस्थेचे विविध प्रकार दिसून येतात. उदाहरणार्थ साखळी पद्धतीची दुकाने एक छटी किरकोळ विक्री व्यवस्था,
टपाल विक्री व्यवस्था, टेलिमार्केट, रिटेलिंग इत्यादी. तर ही वैशिष्ट्ये किरकोळ विक्री व्यवस्थेची आहे. आपण माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा पुढचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल. धन्यवाद.